नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या आता ऋषिकेशला सुद्धा उलट बोलत असते आणि तिने ऋषिकेशला सुद्धा आता बोलण्याच्या जाळ्यामध्ये अडकवलेलं असतं. आणि ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणत असते, हे बघा ऋषिकेश दादा, नानांनी जे काही लिहून ठेवले ना त्याचा मी अनादर करू शकत नाही. आणि तुम्हाला जर इतकीच जर नड आहे ना तर आमच्याकडनं उसने पैसे घ्यायचे ना. तर ऐश्वर्याचं हे बोलणं ऋषिकेशच्या आता डोक्यावरनं जात असतं. ऋषिकेश चिडतो आणि लगेच ऐश्वर्यावरती ओरडत म्हणतो की बाद झालं ऐश्वर्या तुझं. पैसे उसने मागायला आम्ही काय तुला भिकारी वाटलो का? ऋषिकेश आता सारंगला म्हणतो, सारंग ऐकलं ना की तुझी बायको काय म्हणतीये ते? आता ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणू लागतो, काय ग तुला काय वाटलं, तू काय करतेस ते आम्हाला कळत नाही का? खोटेपणा करून नानांना ढकलवून दिलंस, त्यांच्या खोलीमध्ये साप सोडलास आणि एवढं सुद्धा करून तुझं भागलं नाही. आणि ही खोटी व्हील करून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेतली. ऐश्वर्या सुद्धा आता लगेच ड्रामा करत म्हणू लागते की काय म्हणजे मी खोटेपणा करतीये? ऐश्वर्या सारंगला म्हणते, बघा सारंग हे काय बोलताय, म्हणजे मी खोटेपणा करतीये का? तर मग आता सारंग सुद्धा ऋषिकेशला बोट दाखवत त्याच्यावरती ओरडत म्हणतो, जानकी वहिनी आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये जे भांडण असेल ते असेल, पण तू असा आरोप करू नको की त्यांनी खोटं बिल पेपर बनवलं. सारंग आता ऐश्वर्याच्या बाजूला जाऊन उभं राहतो आणि ऋषिकेशला ठामपणे सांगतो की त्या असं कधीच करणार नाही. आता सारंगचं हे बोलणं पाहता ऋषिकेश, जानकी, शर्वरी आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. ऋषिकेश पोटतिगीने सारंगला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की सारंग तू आता तरी डोळे उघड, ही बाई आपलं घर तोडायला आली आणि तू तिच्यावरतीच काय विश्वास ठेवतोयस? सारंग आता ऋषिकेशवरती ओरडत म्हणत असतो, हे बघ दादा, मी तुझा खूप आदर करतो, पण मात्र तू असं ऐश्वर्याला वाटेल ते बोलू शकत नाही. ऐश्वर्या असं कधीच वागणार नाही. सारंग आणि ऋषिकेश यांच्या दोघांमध्ये सुद्धा भांडणं लागलेली असतात. तर मग आता ऐश्वर्या लगेच त्याचाच ड्रामा करत आता सुमित्राला म्हणू लागते, आई तुम्ही बघताय ना, या जानकी वहिनीमुळे दोन भावाभावांमध्ये भांडणं लागली आहेत. ऐश्वर्या लगेच आता जानकीला म्हणू लागते, हे बघा वहिनी, तुम्हाला पैसे हवेत ना तर तुम्ही माझ्याकडनं घ्या, मागून घ्या, आणि पण मात्र या भावाभावांमध्ये भांडणं नका लावू. आणि आता ऐश्वर्या जानकीचे ते पैसे तिच्या हातामध्ये ठेवते. त्याच्यानंतर जानकी आता ऐश्वर्याला म्हणत असते, अगं बास ऐश्वर्या, प्रत्येक गोष्टीला ना एक सीमा असते. आता सुमित्रा सुद्धा म्हणू लागते, तुम्ही दोघीही बास करा, तुम्ही दोघींनी ना आता सगळ्या सीमा ओलांडल्या आहेत. तुमच्या दोघींच्या या भांडणामुळे मला वेळ लागायची पाळी आलीये. आजी आता लगेच सुमित्राकडे येते आणि तिला म्हणू लागते, ते तर होणारच आहे. जानकीचे जे काही तमाशे सुरू आहेत ना त्याने, आणि केवढा आवाज घरामध्ये. आणि जानकी तूच तर म्हणाली होतीस ना की नानासाहेब शुद्धीवरती आल्यानंतर आपण निवाडा करूयात, आपण त्यांना विचारूयात. आणि आता आजी सुमित्राला म्हणत असते, सुमित्रा आत्ताच्या आत्ता जा आणि विचार, आत्ताच्या आत्ता खरं खोटं कर. नानासाहेबांना विचार की त्यांना जिन्यावरनं कोणी ढकललं. पण मात्र आता जानकीचं म्हणणं असतं की आत्ताच नानांना काही विचारायला नको. आत्ताच कुठे ते शुद्धीवरती आलेत आणि त्यांची तब्येत सुद्धा पुरेशी बरी नाहीये. आपल्यामुळे उगाच त्यांना त्रास नको व्हायला. ऐश्वर्या लगेच आता म्हणू लागते, असं का, म्हणजे भीती वाटते का तुम्हाला? आता जानकी लगेच ऐश्वर्याला म्हणते, भीती वाटायला माझ्या मनामध्ये चोर नाहीये, आणि तू काय केलंयस ना एकदा तुझ्या मनाला विचार. सुमित्रा आता म्हणत असते, कोणाला काहीही बोलायची गरज नाहीये, आता त्यांना जे काही विचारणार ना ते मीच. सुमित्रा लगेच सारंगला नानांना आणण्यासाठी तिकडनं घेऊन जाते. सारंग आता नानांना व्हीलचेअरवरती बसून आणतो. जानकी आता नानांच्या जवळ येते आणि नानांना विचारते की नाना तुम्ही ठीक आहात ना? तर नाना लगेच मान हलवत हो बोलतात. त्याच्यानंतर जानकी म्हणत असते, नाना आय एम सो सॉरी, तुम्हाला असं आमच्यामुळे बाहेर यावं लागलं. नाना तुम्हाला काही त्रास तर नाही होते ना? तर मग नाना काही बोलणार. तेवढ्यातच लगेच ऐश्वर्या बोलते की जानकी वहिनी, तुम्हाला काही त्रास नाही होते ना? नाही म्हणजे नाना सगळ्यांसमोर तुमचं सत्य आणते म्हणून तुम्ही भीती वाटते म्हणून तुम्ही घाबरताय का? तर मग त्याच्यानंतर जानकी आता ऐश्वर्याला म्हणू लागते, ऐश्वर्या तुला थोडीही लाज नाही वाटत का गं? तुझ्यामुळे नानांना आज अशा अवस्थेमध्ये बाहेर आणावं लागलं. बरं ठीक आहे, काही असे ना, आत्ता नानांना बाहेर आणावं लागलं, आता सत्यसुद्धा लवकरच बाहेर येईल आणि मगच कळेल की या घरामध्ये कोण राहणार आणि कोण घराच्या बाहेर जाणार. त्याच्यानंतर ऐश्वर्या लगेच आता भोळा चेहरा करत सुमित्राला म्हणू लागते, आई आता तुम्ही नानांना बाहेर घेऊन आलाच होता, तर त्यांना लवकर विचारा की त्यांना ढकललं कोणी होतं, आणि आज काय तो या गोष्टीचा सोक्षमोक्ष हा होऊन जाऊ देस. तर मग सुमित्रा नाईलाजाने की होईना पण नानांच्या जवळ येते आणि आता नानांना म्हणू लागते, मला माहिती आहे की तुमची तब्येत बरी नाहीये आणि तरी सुद्धा मी तुम्हाला असा त्रास देतेय. तुम्ही जिन्यावरनं पडल्यापासून ना या घराच्या सुखाला आणि शांतीला उतरती कळा लागलीये आणि आम्ही सगळेच या गोष्टीचा विचार करून करून ना हैराण झालोय. आता मी नेमकं कोणावरती विश्वास ठेवावा ना हेच कळेन असं झालंय. आता तुम्हीच सांगा, तुम्ही जे सांगाल ना तेच आम्ही खरं मानू. सुमित्रा आता इमोशनल होत नानांना म्हणू लागते की मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. इकडे ऐश्वर्या तर नाना नेमकं काय बोलताय हा विचार करता खूपच घाबरलेली असते. इकडे सुमित्रा नानांना विचारत असते, जेव्हा तुम्ही जिन्यावरनं खाली पडलात तेव्हा तिथे फक्त ऐश्वर्या आणि जानकी होती.
त्यामुळे तुम्ही जेव्हा जिन्यावरनं खाली पडलात तेव्हा नेमकं काय झालं होतं ना, हे आमच्यापैकी कोणालाच काही माहिती नाहीये. तेव्हा तुम्ही पाय घसरून पडलात किंवा तुम्हाला कोणी ढकललं हेच माहिती नाहीये आम्हाला. नाना आता बोलण्याचा प्रयत्न करत असतात, पण मात्र त्यांना बोलता येत नसतं. तर मात्र सुमित्रा नानांना शांत करत म्हणते, "नाना मला माहिती आहे की तुम्हाला बोलता येत नाहीये. त्यामुळे तुम्ही बोटाने खून करून सांगा की तुम्हाला नेमकं त्या दिवशी ढकललं कोणी होतं." नाना आता खाणाखुणा करून सांगतात की त्यांना ढकललं. मग त्याच्यानंतर आता सुमित्रा लगेच विचारते की सांगा तुम्हाला ऐश्वर्याने ढकललं की जानकीने ढकललं? इकडे ऐश्वर्या तर खूपच घाबरून गेलेली असते, पण मात्र जानकीला घाबरण्याचं काहीही कारण नसतं, कारण जानकीने नानांना ढकलवूनच दिलेलं नसतं. पण मात्र ऐश्वर्याने शेवटी तिची चाल खेळलेली असते आणि नानांना धमकावलेलं असतं. ऐश्वर्याने एक व्हिडिओ नानांना दाखवलेला असतो आणि त्याच्यामुळे आता नानांना शांत बसावंच लागणार असतं. ऐश्वर्याने आता तो व्हिडिओ दाखवून नानांचं तोंड बंद केलेलं असतं. आता ते सगळा विचार करता नानांना काल घडलेला रात्रीचा प्रकार आठवत असतो. म्हणजेच की नानांना सगळं तेव्हा ऐश्वर्याचं बोलणं आठवत असतं. आता नानांना ऐश्वर्याने जो व्हिडिओ दाखवलेला असतो त्या व्हिडिओमध्ये असं असतं की काल जेव्हा ओवी बाहेर खेळत होती तेव्हा आता ओवीवरती एक माणूस बंदूक रोखून धरतो. तो माणूस ओवीवरती बंदूक रोखून धरून तिला मारणार असतो. मग त्याच्यानंतर नानांना हे सगळं आठवता नाना सुद्धा खूप इमोशनल होतात आणि त्यांच्या डोळ्यातून डायरेक्ट पाणी निघतं. त्याच्यानंतर ऐश्वर्या आता नानांना म्हणू लागते, "नाना अजून ओवीला ना गोळी नाही लागलीये, फक्त ना तिच्या डोक्यावरती अशी गन ठेवलीये. आता जर का ओवीला तुम्हाला सेव्ह करायचं असेल ना तर उद्या मला सेव्ह करावं लागेल. जर तू माझ्यावरती बोट रोखलं ना तर तिकडे माझा माणूस त्या रिव्हॉल्वरवरचं बोट सोडेल. मग ओवीचं काय होईल हे माहिती ना तुला." आता पार्वती आईंच्या बाजूलाच ओवीचा फोटो लागेल, किती भारी दिसेल ना. आता ऐश्वर्याच्या बोलण्यामुळे नाना सुद्धा खूप घाबरून गेलेले असतात आणि आता नानांना सुद्धा काय करावं काहीच समजत नसतं. तर आता त्याच्यानंतर नानांना तो सगळा प्रकार पाहता काय करावं काही कळत नसतं. ऐश्वर्या आता नानांच्या जवळ येते आणि नानांना म्हणू लागते की नाना तुम्हाला कोणी ढकललं सांगा ना. मी ढकललं का तुम्हाला? ऐश्वर्या नानांना आता इमोशनली ब्लॅकमेल करत असते. जानकी आता नानांच्या समोर येते आणि नानांना धीर देत म्हणू लागते, "हे बघा नाना तुम्हाला घाबरण्याची ना काहीही गरज नाहीये. सगळे तुमच्या सोबत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सांगा की तुम्हाला जिन्यावरनं कोणी ढकललं?" ऋषिकेश सुद्धा म्हणत असतो की नाना सांगा, जे असेल ते खरं खरं सांगा. इकडे जानकी सुद्धा नानांना म्हणत असते, "नाना तुम्हाला मी ढकललंय की या ऐश्वर्याने?" सगळ्यांनाच खूप मोठी हुरहुर लागलेली असते की नेमकं नानांना ढकललं कोणी असेल. सगळ्यांच्याच मनावरती आता खूप मोठं दडपण आलेलं असतं. नाना लगेच त्यांचं ते बोट आता ऐश्वर्याकडे करू लागतात. पण मात्र तेवढ्यात आता नानांचं तेच बोट जानकीकडे वळलं जातं. जेव्हा नानांनी ऐश्वर्याकडे बोट केलेलं असतं तेव्हा ऐश्वर्या खूप घाबरलेली असते. सगळ्यांनाच या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. मग त्याच्यानंतर आता इकडे जानकी लगेच ऐश्वर्याला म्हणते, "बघितलं ना ऐश्वर्या, आता तुझा खेळ ना कायमचा संपला." त्याच्यानंतर आता ऐश्वर्या म्हणू लागते की थोड्याच वेळामध्ये तुम्हाला कळेल की कोणाचा खेळ संपलाय ते. ऐश्वर्या आता विचारत असते की नाना सांगा कोणी ढकललं तुम्हाला? आता ऐश्वर्या नानाला धमकीच्या आवाजामध्ये म्हणत असते, "नाना मी ढकललं का तुम्हाला? बहुतेक नाना तुम्हाला काहीच नाही आठवत आहे. कोणी ढकललंय तुम्हाला?" नाना आता ऐश्वर्याकडे बोट दाखवतात आणि मग तेच बोट आता नानांचं जानकीकडे जातं. हे ऐकल्यानंतर तर जानकीच्या पायाखालची आता जमीनच सरकते. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता नानांचं हे गेलेलं बोट पाहता ऐश्वर्या सुद्धा आता लगेच ओरडत म्हणते, "बघितलं, नानांनी स्वतः सांगितलं की जानकी बहिणींनीच नानांना ढकललंय. मी कधीपासून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते की हे सगळं जानकी बहिणींनीच केलंय. बघा नानांनी स्वतः खुणा करून हातवारे करून सांगितलंय जानकी बहिणींनीच नानांना ढकललंय. मी सांगत होते ना की सत्य लपून नाही राहत." जानकी आता नानांच्या जवळ येते आणि नानांना म्हणू लागते, "नाना अहो काय होतंय? नाना अहो तुम्ही माझ्याकडे बोट दाखवलं. नाना तुम्हाला प्रश्न कळलाय ना, तुम्हाला सगळे विचारतायत की तुम्हाला कोणी ढकललं आणि तुम्ही माझ्याकडे बोट दाखवताय. नाना मी नाही ढकललंय तुम्हाला. आता तुम्हीच सांगा ना, आपण माझ्या रूममध्ये बोलत होतो आणि सुमित्रा आईला या ऐश्वर्याचा खरा चेहरा तुम्हाला सांगायचा होता. तुम्ही जात होतात आणि तेवढ्यात ऐश्वर्या आली आणि तिने तुम्हाला ढकलवून दिलं. नाना तुम्ही प्लीज आठवण्याचा प्रयत्न करा, मी नाही ढकललंय तुम्हाला." तर मग ऐश्वर्या लगेच आता नानांपासून जानकीला हात धरून बाजूला करते आणि जानकीला म्हणू लागते, "जानकी बहिणी बास झालं, बास करा तुमची ही नाटकं. नानांनी तुमच्याकडे बोट दाखवलं म्हणून काय तुम्ही आमच्या नानांचा गळा धरायला जाणार आहात का?" इकडे नाना लगेच स्वतःशीच विचार करत म्हणतात की जानकी मला माफ कर, या ऐश्वर्याने मला धमकी दिली की ती ओवीला आणि तुम्हा दोघांना सुद्धा जिवंत सोडणार नाही, म्हणूनच नाईलाजाने का होईना की मला हे सगळं करावं लागतंय. तुमचा जीव वाचवायचा असेल तर मला आता तुमच्याकडेच बोट दाखवावं लागल आणि हे मी का केलं हे तुम्हाला कधीतरी कळलंच. ऐश्वर्या सुद्धा आता लगेच ओरडत म्हणते, "बघितलं ना, मी सांगत होते तुम्हाला की जानकी वहिनींनीच नानांना ढकललंय. आलं की नाही शेवटी सगळं सत्य सगळ्यांसमोर. बघा ही जानकी वहिनी चांगुलपणाचा चेहरा घेऊन आपल्या घरामध्ये वावरणारी एक गुन्हेगार आहे.
ऋषिकेश सुद्धा आता ऐश्वर्याचं ते सगळं बोलणं ऐकत असतो आणि ते सुद्धा त्याला काही सहन होत नसतं. त्याच्यानंतर आता ऐश्वर्या जानकीवरती वाटेल ते आरोप करत तिला तोंडाला येईन वाटेल ते जानकीला बोलत असते. ऐश्वर्या म्हणत असते, तुम्ही प्रसंग बरोबर सांगितले, पण मात्र घटना ही नव्हती. नाना तुमच्या खोलीमध्ये आले होते तेव्हा नानांनी तुम्हाला सांगितलं की खोटे दागिने विकून तुम्ही त्यांची इज्जत घालवली. मी तुम्हाला प्रॉपर्टीमधलं काहीच देणार नाहीये. हे तुम्हाला सहन नाही झालं, इन्सिक्युअर झालात तुम्ही. आणि नाना जेव्हा खाली आईंशी बोलायला आले ना, हे माझ्याबद्दल नव्हतं, हे जानकी वहिनींबद्दल होतं. नाना तुमच्याकडे त्या विलबद्दल बोलायला आले होते. नानांनी प्रॉपर्टीमधलं तुम्हाला काही दिलं नाही, फक्त तुमच्या नावावरती देवारा दिला. हे तुम्हाला सहन नाही झालं, तुम्हाला त्याचा राग आला आणि म्हणूनच तर तुम्ही आमच्या नानांना जिन्यावरनं ढकलवून दिलं. तुम्हाला जर काही हवं होतं तर सांगायचं ना, आमच्याकडे मागायचं. आमच्या आईने तुम्हाला ते खुशी खुशी दिलं असतं. तुम्हाला हे सगळं करायची काय गरज होती? का केलं तुम्ही असं वहिनी? का तुम्ही आमच्या नानांना असं ढकललं? आता ऐश्वर्याचं हे बोलणं जानकीला काय सहन होत नसतं आणि जानकी खूप रडत असते. जानकी खूप पोळतिकीने सांगण्याचा प्रयत्न करत असते की असं काहीही झालेलं नाहीये आणि मी नानांना ढकललेलं नाहीये. ऐश्वर्याने सगळं काही तुम्हाला उलटसुलट करून सांगितलं. आता जानकी सुमित्राकडे येते आणि सुमित्राला म्हणू लागते की आई तुम्ही स्वतः बघा की नानांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. आई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, मी असं काहीही केलेलं नाहीये. त्याच्यानंतर जानकी आता शर्वरीकडे येते आणि शर्वरीला सुद्धा सांगत असते की मी नानांना नाही ढकललंय. तुमचं आणि नानांचं बॉन्डिंग चांगलं आहे, तुम्हाला त्यांच्या मनातलं सगळं काही ओळखता येतं. एकदा तुम्ही नानांकडे बघा तेव्हा तुम्हाला कळेल की मी चुकीचं वागलेली नाहीये. तुम्ही स्वतः नानांच्या डोळ्यामध्ये बघा. त्याच्यानंतर शर्वरी सुद्धा आता जानकीवरती अविश्वास दाखवते आणि ओरडत म्हणते, बास करा आता वहिनी. म्हणजे काय म्हणणं आहे तुझं? नाना खोटं बोलतायत, हे तुझ्या मनाविरुद्ध बोलतायत. सगळं काही तूच ठरवणार का? का तर तुझ्यावरती आरोप आलाय म्हणून? अगं तुझ्यासाठी मी आईशी भांडले, आजीशी भांडले, सारंगला उडवून लावलं. जानकी वहिनी असं काही करूच शकत नाही असा विश्वास होता मला. वहिनी अगं खोटेपणाला सुद्धा लिमिट असते. वहिनी अगं मी तुला काय समजत होते आणि तू काय निघाली? तर शर्वरीचं हे बोलणं पाहता ऋषिकेश सुद्धा चिडतो आणि लगेच शर्वरीवरती ओढत म्हणतो, शरू शांत बस. तुला खरंच असं वाटतं का की जानकी असं करेल? सुमित्रा लगेच आता ऋषिकेशचं हे बोलणं पाहता बोलते, नुसतं वाटत नाहीये तर आता 100% खात्री पटलीये. मी, सारंग, आई सगळेजण ऐश्वर्याच्या बाजूने होतो, पण मात्र यांनी कायम जानकीवरती विश्वास ठेवला आणि आज यांनीच जानकीवरती बोट रोखलं. अजून काय पुरावा हवाय तुला ऋषिकेश? आणि सुमित्राचं हे बोलणं पाहता जानकी सुद्धा काहीच बोलत नसते आणि ऋषिकेश सुद्धा शांतपणे ऐकत असतो. सुमित्राचं म्हणणं असतं, आता माझी तर पूर्ण खात्री पटलीये की हे सगळं जानकीनेच केलंय. त्याच्यामुळे आता ब्रह्मदेव जरी खाली आले ना तरी सुद्धा माझा विश्वास बसणार नाही. आता जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांनाही या गोष्टीमुळे खूप त्रास होत असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जानकी खूप पोळतिकीने सुमित्राला सांगत असते की मी नानांना ढकललेलं नाहीये, पण मात्र सुमित्राचा याच्यावरती विश्वास नसतो आणि सुमित्रा जानकीला म्हणते, तूच नानांना जिन्यावरनं ढकललंस आणि तुझी आता या घरामध्ये राहायची लायकीच नाहीये. ऋषिकेशला ही कुठलीच गोष्ट सहन झालेली नसते. ऋषिकेश लगेच त्या जानकीला उठवतो. जानकी म्हणत असते, यांचा गैरसमज झालाय, मी त्यांचा गैरसमज दूर करेल. पण मात्र ऋषिकेश जानकीचं काही ऐकत नाही आणि जानकीला घराबाहेर घेऊन जाऊ लागतो. इकडे ऐश्वर्या व आजी यांच्या दोघींच्याही सगळं काही मनाप्रमाणे घडत असतं. ऋषिकेश जानकीला घराबाहेर नेतो आणि जानकीला म्हणतो, या घरामध्ये माझ्या बायकोवरती विश्वास नाहीये, ना ते घर आपलंय ना त्या घरातली माणसं. जानकी आता दाराशी येते, घराचा आशीर्वाद घेते आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश व जानकी दोघेही घरातून बाहेर जातात. ओवी, ऋषिकेश, जानकी हे तिघेही घराबाहेर जातात. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.